रात्री अचानक नंदुबाईचा फोन आला की उद्या आपल्याला चांदोली धरणावर जायचंय, तिकडे सुक्का पातळचा प्लॅन आहे। सुक्का पातळ म्हणजे समजून जावं, आई शपथच मी अजूनपर्यंत चांदोली धरून बघितलं नव्हतं। जायचं तर इच्छा होती, पण ह्यांची 30-35 जणांची फॅमिली, मला बाबा चक्करच आली। एक जिबडं, एक कार आणि 4-5 बायका। अहो 4-5 बायका म्हणजे भुरुम भुरुमवाली बाईक, ते वाला नाही काय पण मंडळी विचार करताय तुम्ही। आई शपथ एकावर एक तुंबून भरलेलं होतं। ह्याच्या मांडीवर ते बसले, त्याच्या मांडीवर ते बसले, त्या ड्रायव्हर काकांना पण बसायला जागा नव्हती। अहो चांदोली धरणाच्या बाजूला नंदुबाईच्या जाऊबाईचं गाव होतं मंदूर, तिच्या घरातनं म्हणजे तिच्या माहेरमधनंच घमेली पातेली चिटकं लोटकं चिमटं बिमटं म्हणजे जेवणाचा बेत होतं ना, आणि त्यांचं गाव जवळ असल्यामुळे तिथनं सगळं घेतलं। कुकर बिकर सगळं त्यांच्या आईने आणून दिलं। आणि अर्चनाची आई तर असली गोड ना, गेल्या गेल्या माझा मुक्का घेतला ना राव। आम्ही दोघींना पहिल्यांदाच भेटले, पण आई म्हणजे तर गोडच असते राव। आई शपथ सुरुवात एवढी झागूर मागूर झाले म्हणल्यावर एंड कसला असणार आहे। जेवण बिवण बनवायचं होतं, पण जाता जाताच आम्हाला 2 वाजलेले। पण अर्चनाच्या घरी आम्हाला मस्तपैकी उकडलेल्या शेंगा दिल्या। चला अजून पुढे राडा पण घालायचा आहे।